मराठा आरक्षणाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। उद्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू। पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक सुद्धा होणार। हवा प्रदूषण रोखा, नाहीतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल। मुंबई महापालिका आणि एमपीसीबी वायू प्रदूषणाला रोखण्यात अपयशी। मुंबई हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधील इंदूरमध्ये नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक। आतापर्यंत 12 कारवायांमध्ये 20 पेक्षा अधिक विक्रेते ताब्यात। सोनं 700 रुपयांनी तर चांदी 12,000 महागली। सोनं 1,40,801 रुपये तर चांदी 2,28,660 रुपयांवर। इंडिगोच्या विमानांबाबतची समस्या अजूनही सुरूच। काल संपूर्ण देशात इंडिगोची 50 विमानं रद्द। ऐन वेळेला विमानं रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप। निवडणूक आयोगाकडून SIRची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। मध्य प्रदेशात 42,74,000 मतदारांची नावं वगळली तर 8,40,000 नावांचे मॅपिंगही नाही। कांदिवली ते बोरिवली 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी 30 दिवसांचा मेगा ब्लॉक। शनिवार आणि रविवार 317 लोकल रद्द।